नमस्कार माता आणि भगिनींनो. तर तुमच्यासाठी एका महत्त्वपूर्ण विषयावरती व्हिडिओ घेऊन आलो आहे. तो म्हणजे मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेमध्ये खूप सारे बोगस लाडक्या बहिणी आढळलेल्या आहेत. त्याच्यामध्ये जर ती संख्या जर बघितली तर 1,63,00,000 एवढी मोठी ही संख्या असणार आहे. तर जिल्ह्यानुसार किती हे आहेत त्याची तुम्हाला माहिती सांगणार आहे. किती लाभार्थी हे झालेले आहेत, अपात्र केलेले आहेत, सगळ्यांची तुम्हाला माहिती सांगणार आहे. त्यामुळं व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. आता जर बघितलं तर आजच्या कार्यक्रमामध्ये आता हे सगळे मी आदिती तटकरे जे आहेत महिला आणि बालविकास मंत्री त्यांच्या ट्विटर पेजवरून घेतलेले आहेत इमेजेस. तर तुम्ही बघू शकता की आज एक कार्यक्रम होता. ओके, तो नॅशनल कमिशन फॉर वुमेनसाठी संवाद, शक्ती संवाद हा कार्यक्रम होता. तर त्याच्यामध्ये या गोष्टीची हे करण्यात आलेली होती. तर विविध स्तरावरती जिल्हा स्तरावरती ज्यावेळी ग्रामपंचायतीच्या स्तरावर जाऊन फिजिकल व्हेरिफिकेशन म्हणजे छाननी करण्यात आली होती आणि त्याच्या छाननीमध्ये 1,63,00,000 जे आहेत लाभार्थी त्या काय की बोगस आढळलेले आहेत. तर आता याच्याकडून आता त्याच्यामध्ये तुम्ही बघाल की मागे 12,000 ज्या महिला होत्या त्या जिल्हा परिषदच्या हे होत्या, जिल्हा परिषदमध्ये काम होत्या तरी त्यांनी लाभ घेतलेला आहे. तर यांची छाननी करण्यात आलेली आहे. आता बघा जिल्ह्यानुसार बोगस बघूयात आपण. तर बघा हे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्याचा जिल्हा आहे पुणे, याच्यात सगळ्यात जास्त 2,04,000 एवढे हे झाले लाभार्थी आहेत बोगस. त्याच्यानंतर ना एकनाथ शिंदे यांचा जो जिल्हा आहे त्याच्यामध्ये 1,25,300 एवढे बोगस आहे. त्याच्यानंतर अहिल्यानगर 1,25,765 एवढे आहेत. त्याच्यानंतर नाशिकमध्ये 1,86,800 एवढे लाभार्थी बोगस आहेत. त्याच्यानंतर छत्रपती संभाजीनगर 1,04,800 बोगस आहेत. कोल्हापूरमध्ये 1,14,000 बोगस आहे. त्याच्यानंतर मुंबईमध्ये 1,13,000, नागपूरमध्ये 95,500 आणि प्रमुख जिल्हे जर बघितलं तर त्यामध्ये रायगडमध्ये 63,000, बीडमध्ये 71,000 आणि लातूरमध्ये 69,000 एवढे काय की बोगस हे लाभार्थी आहेत. अजून एक त्यांनी आज ट्विट केलेलं आहे, तेही तुम्हाला दाखवेल मी. आता यांनी बघा ही आता थोड्या वेळापूर्वीच यांनी माहिती दिली आहे. तर बघा मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेअंतर्गत आता हे आदित्य तटकरे यांचं ट्विट आहे. बघू शकता हे तुम्ही 2:40-25 तारखेला ट्विट केलेलं आहे. त्याच्यानुसार मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी योजनेअंतर्गत लाभ घेतलेल्या लाभार्थीपैकी सुमारे 26 लक्ष, ओके, 26 लक्ष लाभार्थी याचे काय आहेत की निकषानुसार पात्र दिसून येत नसल्याचे जे आहे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी डिपार्टमेंटने प्राथमिक याच्यातून माहिती दिली होती. तर त्यामुळे त्या सर्व जिल्ह्यातून आहेत. त्यानुसार काय केलं की महिला आणि बालविकास विभागाने सदर लाभार्थ्यांची प्राथमिक फिजिकल व्हेरिफिकेशन करून माहिती उपलब्ध करून दिली. त्यापैकी त्यानुसार हे लाभार्थी निकषासाठी पात्र ठरतात किंवा नाही याची सूक्ष्म क्षेत्रीय स्तरावरती छाननी सुरू आहे. छाननी अर्थी काय होणार की पात्र आणि अपात्रताची हे स्पष्ट होणार आहे. ओके. आता ही माहिती होती. तर अशाच महत्त्वपूर्ण माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करून द्या. धन्यवाद.